वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर मला ना तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. ही जी तुम्हाला मॅट दिसते ना, ही अगोदर त्याच्याचसाठी आणली होती. जेव्हा तो लहान होता ना, तेव्हा त्याला वेगळं काहीतरी झोपायला म्हणून ही त्याच्यासाठी आणली होती. आणि ही अशी बिलकुल नव्हती. इथे तुम्हाला सगळीकडे दिसतील, सगळीकडे त्याचे केस आहेत. आणि हे बघा, हे असं सगळं त्याचं खरबड जे आहे ना ते सगळं निघालेलं आहे. कारण गोल्डी काय करतो, जेव्हाही गोल्डी वल्ला झालेला असेल, पावसात भिजला असेल किंवा थोडंसंही त्याच्या नाकावर वगैरे पाणी पडलं असेल ना, तर तो या मॅटवर येतो आणि याच्यावर अंग घासायला लागतो. कारण आम्हाला पाणी आमच्या अंगावर असलेलं बिलकुलच जमत नाही, हो ना गजू? तर या मॅटवर त्यांनी इतक्या वेळेस अंग घासलंय, म्हणजे इतक्या वेळेस असं झोपून वगैरे ते अंग घासतात ना, तसं तसं करून करून बघा ते मधल्या साईडला किती चोपडं झालंय. आणि अगोदर आम्ही नवीन नवीन आणली होती ना, तेव्हा ही मॅट त्याच्यावर बसायचंच नाही. आम्हाला टेन्शन आलं होतं की आता याच्यासाठी आणली आणि हाच नाही वापरणार तर कसं होणार. तर त्यांनी मग आम्ही अशीच टाकून ठेवली. तर नंतर तो अंग घासायला लागला. मग म्हणलं चला बाबा ठीक आहे, अंग घासायला तरी तो वापरतोय ना. तर आता बघू गोल्डी महाराज दाखवतात का अंग घासून. हे असंच, हा सेम बघा, सगळ्या गप्पा कळतात आम्हाला. अशी झोपायला पण यूज करतो बरं आम्ही मॅट. झोपले गोल्डी आता. आमच्या गोदू झोपला बरं. हो, असं पण या मॅटचा वापर होतो. सो दॅट्स इट. मला हेच सांगायचं होतं की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये यांचा वावर असतो आणि ते किती आपल्याला आवडतं